सगळ्यात महत्त्वाची बातमी बिहारमध्ये भाजपा मोठा पक्ष ठरताना दिसतोय। या ठिकाणी आतापर्यंतच्या कलानुसार बिहारमध्ये भाजप मोठा पक्ष ठरलेला आहे। कलानुसार बिहारमध्ये भाजपनं बऱ्यापैकी आघाडी घेतलेली आहे। एनडीए 132 तर महागठबंधन 72 जागांवर आघाडीवर असताना भाजपनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण म्हणूया मुसंडी घेतली आहे। हा शब्द त्या ठिकाणी वापरला तर काही वावगं ठरणार नाहीये। खरं तर हा काळ फार मोठा आहे। 1-2 वर्ष नाही तर तब्बल 15 ते 20 वर्षांचा हा सगळा काळ आहे आणि या सगळ्या काळात भाजपनं अनेक प्रयत्न केले। बिहारमध्ये आपला शड्डू ठोकण्याचे, बिहारमध्ये आपलं वर्चस्व गाजवण्याचे, पण येन केन प्रकारानं ते प्रयत्न फोल ठरताना दिसले। कधी नितीश कुमार यांनी डोकं वर काढलं तर कधी लालू प्रसाद यादव यांनी डोकं वर काढल्यानं बिहारमध्ये भाजपला जे होणं अपेक्षित होतं ते मात्र होऊ शकलं नाही। पण यावेळी मात्र पुन्हा एकदा भाग्यश्रीकडे आपण जाऊया। यावेळी मात्र तो जो फॅक्टर आहे, मी वारंवार त्या फॅक्टरचा का उल्लेख करतेय, कारण तो फॅक्टर जो महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा फॅक्टर आहे, तो फॅक्टर एमपीत चालला, तो महाराष्ट्रात चालला आणि तो बिहारमध्ये तर असा काही चालला की जे भाजपनं स्वतःही विचार केला नसेल ते भाजप आता सिद्ध करताना दिसतंय। खरं तर नक्कीच जादुई आकडा सध्या भाजप तिथे पार करताना पाहायला मिळतोय। भाजप मोठा पक्ष ठरलेला आहे। 10,000चा जो मुद्दा आहे तो तर महत्त्वाचा आहे, मात्र यामध्ये जर एक विचार केला तर जे 10,000 आहेत ते नितीश कुमार यांनी डिक्लेअर केलेले होते। मात्र 10,000 रुपयांचा जो मुद्द्याचा जो प्रचार आहे तो कसा करायचा हे भाजपने चांगलंच ओळखलेलं आहे। 2 राज्यांचा त्यांना आधीच अनुभव आहे। एमपी असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, या दोन्ही राज्यांमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अत्यंत सुरेख पद्धतीने प्रचार प्रसार केलेला होता आणि आता देखील आपण बघतोय की भाजपने अत्यंत सुपीक पद्धतीने या गोष्टीचा प्रचार केला जो कदाचित नितीश कुमारांना तेवढा जमला नसावा। आणि आपण आता जर बघतोय तर भाजप ज्या पद्धतीने 20-25 वर्षांची जी मेहनत तुम्ही म्हणालात लागवी तसं की खरंच भाजपची 20-25 वर्षांची मेहनत आहे आणि निश्चित भाग्यश्री कुठेतरी भाजपला फळास येताना पाहायला मिळते। निश्चित भाग्यश्री या सगळ्या संदर्भातला अपडेट सातत्याने तुमच्यापर्यंत आपण घेत